आपल्या स्टेट एक्झाम गुरु चॅनलवरती बघूया. हा तिसरा पार्ट आहे MPSC पॉलिटीमध्ये. भारतीय घटनेचे स्रोत, सोर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर बघूया, जी आपली कायदेमंडळ आहे, न्यायव्यवस्था, ती आपण कुठून कुठून बॉरो केलेली आहे, त्याचे महत्त्वाचे स्रोत बघूया. भारतीय घटनेतील विविध तरतुदींचे महत्त्वाचे स्रोत ते बघूया आपण पुढील प्रमाणे. भारतीय शासन कायदा 1935मधून आपण घेतला आहे संघराज्य योजना, न्यायव्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीची तरतूद, राज्यपाल यांचे पद, प्रशासकीय तपशील, हे भारतीय शासन कायदा 1935नुसार घेतलेलं आहे. ब्रिटिश घटना, यामधून आपण घेतला आहे संसदीय शासन व्यवस्था, कॅबिनेट व्यवस्था, द्विगृही संसद, फर्स्ट पास्ट पोस्ट सिस्टीम घेतलेली आहे, कायदा करण्याची पद्धत घेतलेली आहे, कायद्यांचे राज्य घेतलेले आहे, एकच नागरिकत्व घेतलेलं आहे, संसदीय विशेषाधिकार घेतलेला आहे. हे ब्रिटिश घटनामधून घेतलेलं आहे. आता अमेरिकामधून USAची घटनामधून काय काय घेतलेलं आहे बघूया. मूलभूत हक्क घेण्यात आलेले आहे, उपराष्ट्रीय हे पद घेण्यात आलेले आहे, न्यायव्यवस्थेत स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्वलोकन, राष्ट्रपतीवरील महाभियोगाची पद्धत, सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशास पदावरून दूर करण्याची पद्धत. हे आपल्या आगामी MPSCमध्ये विचारू शकतं की अमेरिकेच्या घटनेमधून काय काय घेण्यात आलेलं आहे. ते हे मूलभूत हक्क, उपराष्ट्रीय पद, हे महत्त्वाचं आहे. हे प्रश्न हे एक्झाममध्ये विचारले जातात आणि विचारलेसुद्धा आहे की आपण हे स्रोत कोणत्या कोणत्या घटनामधून, कोणत्या देशामधून घेण्यात आलेलं आहे. नंतर बघूया कॅनडाची घटना. कॅनडाच्या घटनामधून घेण्यात आलेलं आहे प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, शेषाधिकार केंद्राकडे असल्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राच्या प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, हे कॅनडाची घटनामधून घेण्यात आलेलं आहे. आयरिश घटना, राज्य धोरणाची मार्गदर्शन तत्त्वे घेण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की राज्य मार्गदर्शन तत्त्वे हे कोणत्या देशातून घेण्यात आलेले आहे? आयरिश घटनातून घेण्यात आलेलं आहे. राष्ट्रपतींची निवडणूक पद्धतसुद्धा आयरिशमधून घेण्यात आलेली आहे. राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन हे पण आयरिशमधून घेण्यात आलेलं आहे. ऑस्ट्रेलियामधून काय घेण्यात आलेलं आहे बघूया. समर्थित सूची घेण्यात आलेली आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, कलम 108नुसार संयुक्त बैठक घेतली जाते. व्यापार व वाणिज्य स्वातंत्र्य, हे ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून घेण्यात आलेलं आहे. फ्रान्सच्या घटनेमधून गणराज्य घेतलेलं आहे, प्रास्ताविक स्वातंत्र्य घेतलं आहे, समता व बंधुता हे आदर्श घेण्यात आलेले आहे. दक्षिण आफ्रिकेच्या घटनामधून घेतलेल्या घटनादुरुस्तीची पद्धत, हा बी प्रश्न प्रत्येकदा एक्झाममध्ये विचारतो की घटनादुरुस्ती पद्धत कोणत्या देशातून घेण्यात आलेलं आहे. ते दक्षिण आफ्रिकेच्या घटनामधून घेण्यात आलेलं आहे. राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूकसुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या घटनामधून घेण्यात आलेली आहे. सोव्हिएत रशियाच्या घटनामधून घेण्यात आलेलं आहे मूलभूत कर्तव्य, हे पण सुद्धा विचारलं आहे बरेचदा एक्झाममध्ये. लक्षात ठेवावे की मूलभूत कर्तव्य कोणत्या देशातून घेतलेले आले आहे. सोव्हिएत रशियाच्या घटनामधून घेतलेलं आहे. प्रास्ताविकेतील सामाजिक, आर्थिक व राजकीय न्यायाचे आदर्श, हे सुद्धा सोव्हिएत रशियाच्या घटनामधून घेण्यात आलेलं आहे. जपानच्या घटनामधून घेतलेल्या कायद्यांचे प्रस्तावित पद्धत हे घेतलेली आहे. जर्मनीच्या घटनामधून घेतलेल्या आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे, हे घेतलेलं आहे. आता बघूया संघराज्य व त्याची व्यवस्था, फेडरल पॉलिसी बघूया आपण. भारताच्या घटनेत संघराज्य शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. कोणती शासन व्यवस्था? संघराज्य शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे. संघराज्याची नेहमीची अनेक वैशिष्ट्ये तिच्यात आढळतात. उदाहरणार्थ केंद्र व घटक राज्य सरकार यांचे अस्तित्व, केंद्र आणि घटक राज्य सरकार यांचे अस्तित्व, त्यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी, लिखित घटना व घटनेची सुरक्षितता. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य म्हणजे की आपली सर्वात मोठी घटना आहे जी की लिखित आहे, घटनेची ताठरता, स्वातंत्र्य, न्याय व्यवस्था, द्विगृही कायदे मंडळाचे अस्तित्व. घटनेत संघराज्य या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही. हाही प्रश्न दरवेळेस एक्झाममध्ये विचारला जातो की घटनेमध्ये संघराज्य हा शब्दाचा उल्लेख केलेला आहे की नाही. तर घटनेमध्ये संघराज्य याचा उल्लेख कुठेही केलेला आलेला नाही. याउलट कलम 1मध्ये फक्त भारताचे वर्णन राज्याच्या संघ असंच करण्यात आलेलं आहे. फक्त राज्याचा संघ असं करण्यात आलेलं आहे, म्हणजेच युनियन ऑफ स्टेट असे करण्यात आलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी याची 2 कारणं सांगितलेली आहे. पहिलं कारण सांगितलेलं आहे, भारताचे संघराज्य राज्यांच्या कराराने निर्माण झालेलं नाही.
भारताचे संघराज्य राज्यांच्या कराराने निर्माण झालेले नाही. आणि दुसरं कारण सांगितलेलं आहे, घटक राज्य यांना संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. म्हणजे जे काही राज्य आपलं संघराज्यातून म्हणजे अखंड भारतातून वेगळं, म्हणजे त्यांना फुटून बाहेर पडण्याचा अधिकार देण्यात आलेला नाही. त्यामुळेच भारताच्या घटनेत वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आलेले आहे. म्हणजे भारताचे वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. जास्त अर्धसंघराज्य हे केसी वेयर यांनी म्हटलेलं आहे. हे सुद्धा पेपरमध्ये एक्झाममध्ये विचारण्यात येतं की कायचे वर्णन कोणी केलं आहे, कोणाचे वर्णन कोणी केलेलं आहे, हे सुद्धा एक्झाममध्ये विचारलं जातं. अर्धसंघराज्य म्हटलेलं आहे केसी वेयर यांनी म्हटलेलं आहे. वाटाघाटीचे संघराज्य हे मॉरिस जोन्स यांनी म्हटलेलं आहे. सहकारी संघराज्य हे ग्रॅन्युल ऑस्ट्रेल यांनी म्हटलेलं आहे. केंद्रीकरण प्रवृत्ती असलेले संघराज्य हे इव्हन जेनिंग यांनी म्हटलेलं आहे. आता बघूया भारताची संसदीय शासन व्यवस्था, काही महत्त्वाची वैशिष्ट्ये बघूया आपण. संघराज्यातील काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यामध्ये राष्ट्रपती नामधारी प्रमुख तर पंतप्रधान वास्तव प्रमुख असतो. याचा अर्थ असा की पंतप्रधान हे भारताचे प्रमुख कार्यकारी प्रमुख असतात. मंत्रिमंडळाचे कायदेमंडळ प्रति सामूहिक जबाबदारी असते. मंत्री कायदेमंडळाचे सदस्य असते. कायदेमंडळ बहुमत असलेल्या पक्षाचे सरकार असते. भारतामध्ये लोकसभेमध्ये ज्याचे बहुमत असेल कायदेमंडळामध्ये त्याची सरकार असते. 5 बघूया कनिष्ठ सभागृहाचे विसर्जन होते. वरील वैशिष्ट्यांमुळे संसदीय शासन व जबाबदार शासन व्यवस्था किंवा कॅबिनेटचं शासन व्यवस्था अशी म्हणतात त्यांना. या व्यवस्थेत प्रधानमंत्र्याची भूमिका महत्त्वाची असल्याने तिला पंतप्रधान शासन व्यवस्था असे सुद्धा म्हणतात. म्हणजे जेही की तसेच तिला वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था असे सुद्धा म्हणतात. म्हणजे पंतप्रधान शासन व्यवस्था यांना दुसरं नाव पण देण्यात आलेलं आहे, वेस्टमिन्स्टर शासन व्यवस्था अशी म्हणतात. आणि हे वेस्टमिन्स्टर हे ब्रिटिश पार्लमेंट इंग्लंडच्या ज्या भागात बनलेले आहे त्या भागाचे नाव आहे. भारतीय संसद व्यवस्था जरी ब्रिटिश पद्धतीवर आधारलेली असली तरी दोघांमध्ये 2 मूलभूत फरक आहेत. पहिला मूलभूत फरक आहे, भारतीय संसद ब्रिटिशकालीनप्रमाणे सार्वभौम नाही. दुसरं, भारतीय राज्यसंस्था ही एक गणराज्य आहे, मात्र ब्रिटिश राज्य ही एक घटनात्मक राजेशाही आहे. भारतामध्ये 3 प्रकारच्या आणीबाणी सांगितलेल्या आहेत. त्या तीन आणीबाणीमध्ये पहिलं आणीबाणी जी आहे राष्ट्रीय आणीबाणी, जे की परकीय आक्रमण किंवा सशस्त्र उठाव या कारणावरून होतं. त्याचं कलम आहे 356. दुसरं आहे घटक राज्यातील म्हणजे जे राष्ट्रपती राजवट, जे की राज्यांमध्ये लावली जाते. राज्यातील घटनात्मक यंत्रणा अपयशी झाल्यास कलम 356 किंवा देशाचे नियंत्रण पाहण्यास राज्यपक्षीय ठरल्यास 365 हे कलम वापरण्यात येतं. तिसरं आणीबाणी आहे वित्तीय आणीबाणी, जे की भारताच्या वित्तीय किंवा पतपात्रतेत धोका निर्माण झाल्यास त्याचं कलम आहे 360. आपले भारतीय घटनेमध्ये लिहिलं आहे धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतात. भारताच्या घटनेत धर्मनिरपेक्ष राज्याची निर्मिती केली आहे. धर्मनिरपेक्ष या शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक व्यतिरिक्त इतर कुठेही नाही. तरी घटनेत विविध तरतुदी करून भारतीय राज्यांचे धर्मनिरपेक्ष स्वरूप स्पष्ट केलेले आहे. हे काही वैशिष्ट्ये आहेत जे की आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवलेला आहे. हा लेक्चर आवडल्यास शेअर करावे, सबस्क्राईब करावे. आणि काही हे लेक्चर सिरीज आपण पॉलिटिक्सची घेण्यात आलेली आहे आपल्या स्टेट एक्झाम गुरु चॅनलवरती. आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल, जे मी लिंकवर टाकून देईल. तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब माय चॅनल, जॉईन टेलिग्राम चॅनल, ॲडेड MPSC महा कंबाईन. थँक्यू व्हेरी मच.